बदलापूर घटनेत पोलीस तपासात मोठे खुलासे, आंदोलन पूर्व नियोजित असल्याचं पोलीस तपासात समोर। आंदोलनादरम्यान फोन व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती। बदलापुरातील आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं। घटना दुर्दैवी, त्याचं राजकारण करणे चूक। बदलापूर आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल। माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंविरोधात विरोधकांची आघाडी। वामन म्हात्रेंवरील कारवाईसाठी विरोधक आक्रमक। वामन म्हात्रेंवर महिला पत्रकाराला धमकावल्याचा आरोप। बदलापूरच्या घटनेचे राज्यभर पडसाद। राज्यभरात विविध पक्षांकडून निषेध आंदोलन। मुंबई, पुणे आणि संभाजीनगरमध्ये जोरदार आंदोलन। बदलापूरच्या घटनेवरून महाविकास आघाडी आक्रमक। 24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक। महाविकास आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्र बंदचा निर्णय। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील मंत्रालयासमोर काँग्रेसचं आंदोलन। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन। आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी। आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। शाळा दुसऱ्या पक्षाशी संबंधित असती तर भाजपनं रान उठवलं असतं। बदलापुरातील ती शाळा भाजपशी संबंधित, संजय राऊतांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी घटना घडते तर इतर ठिकाणाचं काय? बदलापूरच्या घटनेवरून राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। न्याय मागणाऱ्यांना अटक करणे हा कुठला न्याय? पोलिसी अतिरेक झाला तर वेगळा विचार करावा लागेल। बदलापूर प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारला इशारा। राज्यसभेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल। राष्ट्रवादीकडून नितीन पाटील उमेदवारी अर्ज तर भाजपकडून धैर्यशील पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा। 29 ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना आदेश। नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 25 ऑगस्टला जळगावात महिला मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री रक्षा खडसेंकडून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा। बदलापुरातील घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक। आंदोलनात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झळकवले बॅनर। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीचं वकील पत्र न घेण्याचा वकील संघटनेचा निर्णय। कल्याणमधील जिल्हा वकील संघटनेचा मोठा निर्णय। आरक्षण बचाव समितीसह विविध संघटनेकडून आज भारत बंदची हाक। उत्तर नागपूरच्या इंदोरा परिसरातील भीम चौकात आंदोलनाला सुरुवात। एसटी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात बारामतीत व्यापाऱ्यांनी पुकारला बंद। एससी आणि एसटी समाजाच्या वतीनं भारत बंदच्या आवाहनाला प्रतिसाद। व्यापाऱ्यांचा प्रतिसाद। अहमदनगर जिल्ह्यातील राहता शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध। वर्ध्यातील फकीरवाडी वार्डातील रस्त्याची नाल्याच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात आंदोलन। वर्ध्यातील सेलडोह सिंधी महामार्गावर बेशर्माचे झाड लावून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन। रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची आंदोलकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।